हे अधिवेशन म्हणजे महाराष्ट्राला कबरीपासून कामरापर्यंत नेणारं अधिवेशन. याच्या पलीकडे काहीही परिस्थिती नाही. या राज्यात मंत्री राजीनामा देतात. सभागृहाला अवगत देखील केलं जात नाही की मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. खरं म्हणजे सभागृहाचा तो हक्क आहे की सभागृहात येऊन मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला पाहिजे यांचा राजीनामा झालेला आहे, आम्ही तो स्वीकारलेला आहे. त्यामुळं एकंदर तुमच्या थोडक्यात परिस्थिती लक्षात आली असेल. काल आणि आज आम्ही ज्या संविधानावर चर्चा केली ते संविधान पदोपदी पायदळी तोडवण्याचं काम कसं चाललंय हे आपल्यापैकी अनुभवी सर्वांनाच लक्षात आलं असेल अशी माझी अपेक्षा आहे. प्रचंड मोठं बहुमत असणारा काँग्रेस पक्ष मी बघितलेला आहे. त्या पक्षात काम आम्हीच करत होतो त्यावेळी. काँग्रेस पक्षाने विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम कधीही केलं नाही. मी अगदी मधुकरराव चौधरी साहेब विधानसभेचे अध्यक्ष असताना देखील विरोधकांची बूज राखणं हे सत्तारूढ पक्षाच्या आणि विशेषतः विधानसभेच्या प्रमुख नेत्यांची जबाबदारी असते. ती काही पाळली जाते असं मला वाटत नाही.